हॅलो हाय, मी कश्वी @ओशन सॉन्ग. मम्माने माझ्यासाठी बेबी हगची 4-in-1 हाय चेअर मागवलेली आहे. म्हणतात माझ्यासाठी, पण सोय त्यांचीच होणार आहे. हे बघा, कारण मी असं कोणाला जेवण नव्हते करू देत. मला फक्त ताट ओढायचं असायचं आणि खाऊ घ्यायचं असायचं. हे बघा, असंच माझं चालायचं. त्यामुळे मम्मानी मला ही चेअर ऑर्डर केली. ती मग उद्देश काका, रवी दादा यांनीही ते अनबॉक्स केली आणि मस्तपैकी ती असेंबल करायला सुरुवात केली. हे फारच टिडियस काम. तितक्यात बाबा आले. बाबा चेअर बघून खुश आणि मी बाबांना बघून खुश. आणि यांचं काय चालूच होतं, युजर मॅन्युअल बघायचं, हा पार्ट घ्यायचा, तो पार्ट घ्यायचा आणि जोडायचं. हे बघा, आजी तिथे बसली आहे, आतू मला घेऊन बसली आहे, कारण मी मध्ये मध्ये करायची खूप. आणि हां, मी खूप एक्साइट होते बरं का. मला असं वाटत होतं काय आहे हे, आता याचं काय होईल. पण यांचं काय संपतच नव्हतं, चालूच होतं. मी खूप एक्साइट होते हे बघण्यासाठी. आणि असं आनंदात मी टाळ्या पण वाजवत होते. आणि मग काही वेळाने का होईना, पण फायनली माझी चेअर झाली. हो, छान फीचर्स होते बरं का त्याच्यामध्ये. ते बघा, त्याचं बॅक सीट आहे ना, ते कसं मस्त रिक्लाईन होत होतं. म्हणजे मी याच्यावरती बसून मस्त दूध पण पिऊ शकत होते. तर असं मला उद्देश काकांनी चेअरमध्ये बसवलं. जे बसवलं ते मी पहिल्यांदा थोडी घाबरल्यासारखी झाले, पण एकदा एकदम मला सेफ केलं की मी टाळ्या वाजवायला लागले आणि मला आनंद झाला. मग काय, आम्ही गिअर टाकला आणि निघालो घरभर फिरायला. हो, तर रेडी गेट सेट गो. तर हा, मी अशी आता घरभर फिरून आलेली आहे आणि मला खूप छान वाटत आहे. आता माझा कोणाला त्रास नसणार आहे बरं का. बहुधा काहीतरी राहिलंच बरं का अजून. हे माझ्या हातात काहीतरी आलं. म्हटलं मम्मा हे काय आहे ग, अजून काय राहिलंय जोडायचं. म्हटलं जाऊ दे, हे मम्मा बघून घे. आता मी इटिंग चेअरवर बसली आहे, तर मला काहीतरी खायला दे. मग मम्मानी अशी मला दुधाची बॉटल दिली. सीट रिक्लाईन केलं आणि हे मी सगळं दूध मस्त फिनिश करून घेतलं. हां, तर असा हा छान माझा अनुभव होता बरं का. पण आत्तू पण होती तिथे. आत्तू जेव्हा येते ना, तेव्हा माझा आणि आत्तूचा असा गोंधळ असतो घरात. तर हे सगळं झाल्यावर मी उद्देश काकाला आणि रवी दादाला माझी चेअर असेंबल केल्याबद्दल धन्यवाद दिले आणि मम्माला ऑर्डर केल्याबद्दल लव यू मम्मा, लव यू डॅडा. कश्वी @ओशन सॉन्ग.